हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या वेळेस आपण डीपी आणि आरपी बघितलेलं. यावेळेस ज्या आता काही दिवसातच बीएमसीच्या एक्झाम येतात आहे, त्यांच्यासाठी मी टाउन प्लॅनिंग स्कीम बद्दल काही प्रिपेअर करत आहे, की कमी वेळात कसं टाउन प्लॅनिंग स्कीम वाचायचं आणि कोणते सेक्शन्स इम्पॉर्टंट आहे. तर सेक्शन नंबर 59 मध्ये दिलेलं आहे, की कोणत्या ठिकाणी तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम घेऊ शकता आणि टाउन प्लॅनिंग स्कीम्स काय आहे. Means it is an instrument to implement the proposal in final development plan. So हा सेक्शन एकदा तुम्ही गो थ्रू करू शकता. सेम प्लॅनिंग अथॉरिटीला सुद्धा हक्क आहे टू डिक्लेअर द इंटेन्शन ऑफ द स्कीम. इवन 63 मध्ये बघाल तर स्टेट गव्हर्नमेंट, सपोज इफ प्लॅनिंग अथॉरिटी डिक्लेअर नाही करत आहे तर स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा हक्क आहे टू म्हणजे डिक्लेअर द इंटेन्शन. म्हणजे ते प्लॅनिंग अथॉरिटीला सांगतील की तुम्ही डिक्लेअर करा. सपोज इफ दे फेल्स इन अ 3 मंथ, तर मग एक ऑफिसर अपॉइंट करण्यात येतं आणि तो डिक्लेअर करतो इंटेन्शन टू प्रिपेअर द टीपी स्कीम. आता ही दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन की ड्राफ्ट टीपी स्कीम किती टाइम मध्ये व्हायला पाहिजे, त्याला एक्सटेंडेड टाइम पिरियड किती आहे. सो गो थ्रू सेक्शन 61. ऍडिशनल एरिया वाला एक पॉइंट आहे 62 मध्ये, म्हणजे नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, बट येस ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू काय असते, सेमी फायनल काय असतं, फायनल काय असतं, आणि त्याच अकॉर्डिंग कम्पेन्सेशन काय आहे, कॉन्ट्रीब्युशन काय आहे, इन्क्रीमेंट काय आहे आणि नेट अमाऊंट पेएबल काय आहे, हा सुद्धा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हॉट इज इन्क्रीमेंट, व्हॉट इज कम्पेन्सेशन आणि व्हॉट इज इन्क्रिमेंटल चार्जेस, बेटरमेंट चार्जेस, ह्या गो थ्रू करा आणि चांगल्याने करा. दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन. नेक्स्ट सेक्शन नंबर 64 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की ड्राफ्ट टीपी स्कीम मध्ये काय काय कंटेंट असतं, लँडचं बायफर्गेशन अलोकेशन कसं करण्यात आले आहे, 10% फॉर ईडब्ल्यूएस और एलआयजी एरिया and 40% is for road, open space, playground, social infrastructure आणि land for sale. सो हा पर्सेंटेज तुम्हाला पेपर मध्ये विचारू शकतात. रिकन्स्टिट्यूशन ऑफ प्लॉट मध्ये म्हणजे ड्राफ्ट टीपी स्कीम मध्ये काय काय केलं जातं, ओनरशिप फायनल केली जाते, रिकन्स्टिट्यूशन प्लॉट फायनल केलं जातं, या सगळ्या गोष्टी विचारू शकतात. 67 and 68 is most important section, की ऑब्जेक्शन्स ड्राफ्ट टीपी स्कीमला किती टाइम लिमिट आहे ऑब्जेक्शन साठी. सेम स्टेट गव्हर्नमेंट ड्राफ्ट टीपी स्कीम केवढ्या टाइम लिमिट मध्ये सँक्शन करून देतो. दिस कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. द नेक्स्ट इज yes 72 is very very important according to ATP also and BMC also. Okay, आर्बिट्रेटरला एका महिन्याच्या आतमध्ये अपॉइंट करतात. तो आर्बिट्रेटर आल्या आल्या प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम मध्ये डिवाइड करतात. स्कीम ड्राफ्ट टीपी स्कीमला प्रिलिमिनरी स्कीम ही 9 महिन्याच्या आत बनायला पाहिजे आणि त्याला 3 महिन्याचं एक्सटेन्शन आहे. फायनल स्कीम ही 18 महिन्याच्या आत बनायला पाहिजे आणि त्याला 3 महिन्याचं एक्सटेन्शन आहे. आर्बिट्रेटर हे डिवाइड करून काय करतं, तर आर्बिट्रेटर प्रिलिमिनरी पार्ट इज टोटली रिलेटेड टू द प्लॅनिंग पार्ट अँड फायनल स्कीम इज टोटली रिलेटेड टू द फायनान्शियल पार्ट. याच्यात प्रिलिमिनरी स्कीम मध्ये काय काय होतं दॅट इज गिवन इन अ 72(4) आणि फायनल स्कीम मध्ये काय काय होतं दॅट इज गिवन इन द 72(6). ठीक आहे, तर याच्यात हा हमखास तुम्हाला दॅट कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन, की आर्बिट्रेटरच्या कोणत्या ड्युटीज ह्या बंधनकारक असतात. तर सबसेक्शन 3 अँड सबसेक्शन 6 इज बंधनकारक टू द आर्बिट्रेटर. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज 6(3)? The difference between the original and the final plot is binding to the all parties and the amount to be deducted जे 100 मध्ये सेक्शन मध्ये दिलेला आहे ते. हे दोन्ही सेक्शन आर्बिट्रेटरचे बंधनकारक असतात आणि दॅट विल बी अप्लिकेबल टू ऑल. सो 72(6) हे खूप चांगल्याने वाचा. इट कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन्स फ्रॉम दिस सेक्शन. आणि इवन जसं आपण मॉडिफिकेशन इन डीपी बघितलं होतं 22A ला, द सेम इज गिवन इन अ 72(7) रिगार्डिंग टू द टीपी स्कीम, की सबस्टॅन्शियल व्हेरिएशन काय असतं टीपी स्कीमला घेऊन, की टोटल कॉस्ट इफ इन्क्रीज बाय 20% or 2 lakhs whichever is the higher, याला सबस्टॅन्शियल नेचर म्हणतात. तो 72 हा सेक्शन खूप चांगल्याने डिटेल मध्ये करा. ट्रिब्युनल ऑफ अपीलला कोण कोण असतं,
म्हणजे जेव्हा आर्बिट्रेटरच्या काही गोष्टी अपिलेबल आहे त्याच्यासाठी ट्रिब्युनल ऑफ अपील बनण्यात येतं. त्याच्यात मेंबर्स कोण कोण आहेत, ते काय करतात, त्यांचं पूर्ण वर्कआउट कसं आहे ते तुम्हाला चांगल्याने करा. त्याच्यानंतर 83 नंबरचा जो सेक्शन आहे पोझेशन ऑफ लँड इन ऍडव्हान्स, तो खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे की प्लॅनिंग अथॉरिटीला असं फील होत असेल आफ्टर द ड्राफ्ट टीपी स्कीम काही गोष्टी त्या ऍडव्हान्स पोझिशन मध्ये घेऊ शकतात. त्या कोणत्या गोष्टी आहे फॉर दी ज्या काही पब्लिक पर्पजच्या गोष्टी आहेत त्या ऍडव्हान्स पोझिशन मध्ये घेऊ शकतात. त्याच्यावर काय काय पर्सेंट किती पर्सेंट द्यावं लागतं वगैरे त्या सगळ्या गोष्टी याच्यात 85 मध्ये सांगितल्या आहे. सेम नंबर 86 इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रिलिमिनरी स्कीम किती टाइम लिमिट मध्ये सँक्शन होते आणि फायनल स्कीम किती टाइम लिमिट मध्ये सँक्शन होते. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट सेक्शन इज जॉईंट डीपी कधी करतात आणि जॉईंट टीपी स्कीम कधी करतात. गो थ्रू सेक्शन नंबर 96 दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड 97 इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस्ट ऑफ द टीपी स्कीम मध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं. There is one report that is very easily available on the net, NENAची town planning schemes. So you can get a full process of the town planning scheme and even the cost of the TP scheme त्यांनी कसं काढलेलं आहे. So by heart this section number 97. मी जे पहिले सांगितले तुम्हाला इन्क्रिमेंट चार्जेस कसे काढतात, कॉन्ट्रिब्युशन कसं काढतात, त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे रिगार्डिंग द टाउन प्लॅनिंग स्कीम. नेट अमाऊंट पेएबल कसं काढतात, किती पर्सेंट सपोज त्यांना एका याच्यात पे करायचं असेल तर ते कसं पे करतात आणि त्यांना जर इन्स्टॉलमेंट मध्ये पे करायचं असेल तर त्याला काय क्लॉज आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो अशा प्रकारे जर तुम्ही फक्त इम्पॉर्टंट सेक्शन रिगार्डिंग टू द टाउन प्लॅनिंग स्कीम्स केले तर इट इज मच मोर इनफ. आय होप तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये काय काय वाचायचं आहे हे कळलं आहे. प्लीज गो थ्रू दॅट सेक्शन. इट विल बी व्हेरी हेल्पफुल इन युअर एक्झाम. पुढे मी लँड ऍक्विजिशनचं पण बनवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज ज्यांनी माझ्या व्हिडिओ याला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब इट अँड स्टे ट्यून. मी नेक्स्ट लेक्चर टाकणार आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट.